देशातील छोटे मोठे उद्योग, व्यावसायिक, व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले, शेतकरी यांना स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या मार्फत कर्ज देण्यात यावं असे आदेश केंद्र शासनानं काढलेत। मात्र कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीमधील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जाते। तसंच इथले कर्मचारी अजय उपाध्ये हे कर्जदारांशी उद्धटपणे वागतात असा आरोप दलित महासंघानं केलाय। महासंघाच्या वतीनं आज दसरा चौकापासून तिरडी मोर्चा काढून या प्रकाराचा निषेध करण्यात आला। मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांकडील तिरडी काढून घेऊन बाजूला फेकून दिली। त्यानंतर आंदोलकांनी दसरा चौकापासून लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेपर्यंत जोरदार घोषणा देत मोर्चानं जात बँकेसमोर निदर्शनं केली। यावेळी दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी या बँकेचे व्यवस्थापक MM चक्रवर्ती यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं। दलित महासंघानं केलेल्या मागण्यांबाबत तातडीनं कार्यवाही करू असं आश्वासन चक्रवर्ती यांनी दिलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सनी लिगाडे, जिल्हाध्यक्षा रूपाताई कागले, अमित कांबळे, द्रौपदी खापणे, भारती पाटील, साऊ पाटील, वैशाली पोद्दार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।